झाले. दुर्दैवाने काही ठिकाणी जातीय दंगली झाल्या, समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचे प्रयत्न झाले, नैसर्गिक संकट आली, शेतकरी अडचणीत आले. या सगळ्या अडचणीवर बात करत यशस्वीपणाने आपण 4 वर्ष पूर्ण केले. अडचणीत होतं राज्य, आर्थिकदृष्ट्या अडचणीत होतो. ती अडचण आपली दूर झाली. गेल्या वर्षीचं आमचं वार्षिक बजेट 25,000 कोटीचं आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं आम्ही शेतकरी, शेतमजूर, मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी या वर्गाला लक्षामध्ये ठेवून झोपडपट्टीमध्ये राहणारे सामान्य माणसं, गरीब माणसं, ज्याला आम आदमी म्हणतो, त्या आम आदमीच्या कल्याणाच्या अनेक योजना आपण या राज्यामध्ये राबवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. कर्जमाफीचा फायदा महाराष्ट्राला झाला, जवळपास 9-9.5 हजार कोटी रुपये मिळाले. आपली बँक उत्तम चालल्यामुळं काय झालं तुम्हाला, एकदम चूक झाली म्हणे आमची. आम्ही शेतकऱ्याकडनं मेळावे घेतले, वसुलीचे मेळावे घेतले, लोकांनी आम्हाला फेटे बांधले, जेवण दिलं, पैसे दिले, वसुली वेळेवर दिली, याची आम्हाला शिक्षा मिळाली म्हणाले. सगळ्यात कमी पैसे आम्हाला 100 कोटी काहीतरी मिळाले. 76 म्हणजे चांगलं काम केलं, वेळेवर वसूल केले, फायदा मिळाला नाही. आता महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांनी आता आम्हाला सांगितलंय, म्हणून आता आम्ही ज्या लोकांनी वेळेवर पैसे भरलेले आहेत त्यांच्यासाठी निर्णय आम्ही आता करतोय. आता जरी आपल्या बँकेला जास्त पैसे मिळतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. पैसे भरलेले आहेत तेव्हा याही शेतकऱ्याला आपल्याला मदत करायची आहे आणि ती मदत करण्याच्या संदर्भामधलं आमचा निर्णय आता जवळपास होत आलेला आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये या निर्णयाची अधिकृत घोषणा ही राज्य सरकार करेल. म्हणजे पॉझिटिव्ह आहे. विचार करेल नाही, विचार करेल संपला. आता घोषणा करेल, इतकं जवळ आले आता आपल्या. आणि त्यामुळं अशा 26 लाख राज्यातल्या खातेदारांना या आमच्या नव्या कर्जमाफीची जी योजना आहे त्याचा त्या सर्वांना फायदा मिळेल आणि कुठलाही मोठा शेतकरी, लहान शेतकरी कुणीही सुटणार नाही. सगळे तुम्ही तर सगळे नंबर 1 वर आहे. योजना करताना लातूर लक्षात